आज बनवूया खऱ्या चवीचं सिक्रेट वेपन जे मोस्टली सगळ्या डिश मध्ये यूज करता येते, होममेड गरम मसाला। सुरुवातीला मसाले बघूया। धने 40 ग्राम, जिरा 15 ग्राम, शहाजिरे 10 ग्राम, सौंफ 8 ग्राम, तमालपत्री 10, रेड चिली 6, हिरवे वेलदोडे 15 ग्राम, मसाला वेलदोडे 8 ग्राम, लवंग 10 ग्राम, जायपत्री 6 ग्राम, काळी मिरी 8 ग्राम, बदाम फूल 5, जायफळ 1, दगडफूल 3 ग्रॅम, रोस्टेड चणा डाळ 20 ग्रॅम, दालचिनी 15 ग्रॅम। हे सगळे मसाले गरम करून याची पावडर तयार करून घेऊया। मसाले गरम करता वेळी 100% गरम करायचे नाहीत, फक्त 70 ते 80% गरम करायचे। त्यासाठी मी कढई प्रीहीट करून घेतली। आता याच्यामध्ये मसाले ऍड करूया। मसाले फक्त गरम करून घ्यायचे। तुम्ही उन्हामध्ये सुकवून पण मसाले करू शकता। मसाले जर जास्त गरम झाले तर तुम्ही मिक्सरमध्ये ब्लेंड करता वेळी त्याचा जायका निघून जातोय। त्यासाठी याची हीट फक्त 70 ते 80% ठेवायची। कढई फक्त मी प्रीहीट करून घेतले। त्याच्यामध्ये मसाले फक्त गरम करून घ्यायचे। मसाले गरम झालेत, आता काढून घेऊया। मसाले आता पूर्णपणे थंड करून याची पावडर तयार करून घ्यायची। गरम मसाला म्हणजे काय, याच्यामध्ये जे जाणारे मसाले आहेत ते गरम आहेत म्हणून, आणि मसाला म्हणजे ब्लेंड ऑफ स्पाइसेस असा हा गरम मसाला तयार आहे। याची सेल्फ लाईफ आहे एअरपॅक कंटेनरमध्ये 3 महिने। अशाच सोप्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका।